नमस्कार मंडळी. आज आपण एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत. CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. आणि ही परीक्षा पास करण्यासाठी एक एकदम भारी स्ट्रॅटेजी. सीटेट परीक्षेची तयारी करताय आणि पेडागॉजीचे ते लांबलचक किचकट प्रश्न बघून डोकं फिरतंय का? वेळ तर जातोच, पण नेमकं उत्तर कोणतं हेच कळत नाही. बरोबर ना? थांबा, काळजी करू नका. यावर एक भन्नाट उपाय आहे. आणि गंमत काय माहितीये? खरं उत्तर शोधण्यासाठी तो अख्खा प्रश्न वाचायचीच गरज नाहीये. हो, हे अगदी खरं आहे. कारण या प्रश्नांमध्ये ना एक सिक्रेट लॉजिक लपलेलं आहे. आपल्याला फक्त ते ओळखायचंय. तर मग आजचा आपला प्रवास कसा असेल ते पाहूया. सगळ्यात आधी आपण CTET पेडागॉजीचं हे कोडक काय आहे ते समजून घेऊ. मग आपण उलगडणार आहोत टॅगवर्डचं रहस्य. त्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्दांची एक लिस्टच बघू. काही ॲडव्हान्स चीट कोड्स पण आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण थेट पेपर सेटरच्या मनात शिरून बघणार आहोत की तो विचार कसा करतो. ओके, चला तर मग आता आपण थेट मुद्द्यालाच हात घालूया. ही एक अशी जबरदस्त कन्सेप्ट आहे जी तुमचा परीक्षेला बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. तर हे टॅग वर्ड्स म्हणजे नक्की काय भानगड आहे? एकदम सोपं आहे बघा. हा असा एक कीवर्ड किंवा महत्वाचा शब्द आहे जो तुम्हाला सिग्नल देतो की दिलेला ऑप्शन CTETच्या फिलॉसॉफीनुसार बरोबर आहे की चूक. म्हणजे हा एक असा शॉर्टकट आहे जो तुमचा परीक्षेमधला खूप खूप वेळ वाचवणार आहे. आणि ह्या पूर्ण स्ट्रॅटेजीचा पाया फक्त एकाच गोष्टीवर उभा आहे. पॉझिटिव्ह शब्द ओळखा आणि निगेटिव्ह शब्दांना थेट बाहेर काढा. झालं. पॉझिटिव्ह शब्द म्हणजे काय? तर ते तुम्हाला नेहमी योग्य उत्तराकडे नेतील. म्हणजे असा क्लासरूम जिथे मुलांना महत्त्व आहे, मुलं ॲक्टिव्ह आहेत. आणि निगेटिव्ह शब्द ते जुन्या धाकधप्प्याशाच्या पद्धती दाखवतात. असे पर्याय दिसले की लगेच कट करायचे. चला तर मग आता या स्ट्रॅटेजीच्या अगदी हृदयात जाऊया आणि बघूया की नेमके कोणते शब्द आहेत जे आपल्याला शोधायचेत. ही बघा, पॉझिटिव्ह कीवर्ड्सची लिस्ट. चाइल्ड सेंटर्ड, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, लर्निंग बाय डुईंग म्हणजे बालकेंद्रित, सक्रिय सहभाग, करून शिकणं. हे सगळे शब्द एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात. एक मॉडर्न आणि ॲक्टिव्ह क्लासरूम जिथे प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळते. बस हे शब्द दिसले की ते उत्तर बरोबर असण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि आता बघा हे निगेटिव्ह शब्द म्हणजे धोक्याची घंटा. टीचर सेंटर्ड, रोट मेमरायझेशन म्हणजे घोकमपट्टी, पनिशमेंट म्हणजे शिक्षा, हे शब्द म्हणजे रेड फ्लॅग्स आहेत. असा शब्द पर्यायात दिसला ना की अजिबात विचार करायचा नाही, तो पर्याय लगेच काढून टाकायचा. कारण CTET परीक्षेला अशा जुनाट पद्धती अजिबात मान्य नाहीत. आणि या सगळ्या पॉझिटिव्ह शब्दांमधून एकच गोल्डन रूल बाहेर येतो. तो म्हणजे बालकेंद्रित दृष्टिकोन. म्हणजे जिथे मुलाला सेंटरमध्ये ठेवून विचार केलाय ते उत्तर जवळजवळ नेहमीच बरोबर असतं. ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा. हाच सेम लॉजिक आहे ना तो असेसमेंट म्हणजे मूल्यमापनाचा प्रश्नांना पण लागतो. बघा, असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे शिकण्यासाठी मदत करणारं मूल्यमापन, हे पॉझिटिव्ह आहे. याच्या उलट असेसमेंट ऑफ लर्निंग म्हणजे शिकण्याचं मूल्यमापन जे फक्त शेवटी रिपोर्ट कार्ड देण्यासाठी होतं ते निगेटिव्ह आहे. आता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सायकॉलॉजीमध्ये पण हे टॅगवर्ड्स कमाल काम करतात. उदाहरणार्थ, बुद्धी ही मल्टीडायमेन्शनल म्हणजे बहुआयामी असते, हा पॉझिटिव्ह विचार आहे. पण ती सिंगल फॅक्टर म्हणजे एकच असते, हा निगेटिव्ह विचार आहे. आणि सगळ्यात भारी, मुलांच्या चुका म्हणजे निष्काळजीपणा नाही, तर त्या त्यांच्या विचारांची खिडकी आहेत, हा दृष्टिकोनच CTETला हवाय. बरं, आता आपण शब्द तर शिकलो, पण आता आपल्याला पुढच्या लेवलला जायचंय. ह्या शब्दांमागची जी मानसिकता आहे ना ती समजून घ्यायची आहे. त्यासाठी काही ॲडव्हान्स चीट कोड्स बघूया. ही एक भारी ट्रिक आहे, शिक्षकाची भूमिका. विचार करा, एक शिक्षक बॉस असतो की माळी? CTET म्हणतं शिक्षक हा बॉस किंवा डिक्टेटर नाही, तो एक माळ्यासारखा आहे जो मुलांना वाढायला मदत करतो, त्यांना आधार देतो. म्हणून ज्या ऑप्शनमध्ये शिक्षक फॅसिलिटेटर, गाईड म्हणजे मार्गदर्शक किंवा मदतनीस आहे तेच उत्तर बरोबर असणार. आणि ही दुसरी ॲडव्हान्स ट्रिक, हॉट्स ट्रिक. हॉट्स म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. नियम एकदम सोपा आहे. नेहमी तो ऑप्शन निवडा जिथे मुलाला जास्त डोकं लावावं लागतंय. म्हणजे बघा, फक्त आठवणे किंवा पाठ करणे यापेक्षा विश्लेषण करणे किंवा काहीतरी नवीन तयार करणे हे नेहमीच जास्त पॉवरफुल उत्तर असतं. सो जास्त ब्रेन पॉवरवाला ऑप्शन निवडा. ओके,
थिअरी तर खूप झाली, नियम बघितले, ट्रिक्स बघितल्या, पण खरा प्रश्न हा आहे की हे सगळं ॲक्च्युअल परीक्षेमध्ये चालतं का? चला, आता लाईव्ह डेमोज बघूया. काही खरे प्रश्न घेऊन हे तंत्र वापरून बघू. हा, बघा पहिला प्रश्न. एकदम ओरिजिनल, मागच्या CTT पेपरमधला. प्रश्न आहे की वायगॉट्स्कीच्या मते स्कॅफोल्डिंगचं उदाहरण कोणतं आहे? आणि आता बघा जादू, पहिलाच ऑप्शन बघा, त्यात सपोर्ट म्हणजे आधार देणं हा शब्द आहे. हा आपला पॉझिटिव्ह टॅगवर्ड आहे. बाकीचे ऑप्शन बघा, दुसऱ्यात ग्रेड आहे, निगेटिव्ह. तिसऱ्या आणि चौथ्यातच स्वतःहून करा, स्वतंत्रपणे करा असं म्हटलंय, जे स्कॅफोल्डिंगच्या एकदम उलट आहे. म्हणजे उत्तर किती सोपं आहे बघा, ऑप्शन नंबर 1. ओके, एक अजून प्रश्न बघूया. हा थोडासा ट्रिकी आहे. प्रश्न आहे की इन्क्लुजन म्हणजे समावेशकतेला कशामुळे प्रोत्साहन मिळतं? इथे आपण निगेटिव्ह वर्ड शोधायचा. तिसरं वाक्य बघा, सेग्रिगेशन अँड लेबलिंग म्हणजे वेगळं करणं आणि शिक्के मारणं. अरे बापरे, हा तर सगळ्यात मोठा निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. याचा अर्थ काय की ज्या ज्या ऑप्शनमध्ये तिसरं वाक्य असेल ते सगळे ऑप्शन चुकीचे आहेत. तेवढं एक जरी कट केलं ना तरी बरोबर उत्तर तुमच्यासमोर आपोआप येतं. ही आहे एलिमिनेशनची ताकद. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ह्या पूर्ण स्ट्रॅटेजीचा आत्मा काय आहे ते समजून घेऊया. बघा, हे टॅग वर्ड्स म्हणजे फक्त काहीतरी ट्रिक किंवा जुगाड नाहीये. खरं सिक्रेट हे आहे की या माध्यमातून आपण आपली विचार करण्याची पद्धत पेपर सेट करणाऱ्याच्या विचारांशी जुळवत आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, CTT ही फक्त तुमच्या नॉलेजची टेस्ट नाहीये, तर ती तुमच्या शिकवण्याबद्दलच्या ॲटिट्यूडची, तुमच्या दृष्टिकोनाची टेस्ट आहे. आणि हेच ह्या सगळ्याचा सार आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सर्वांसाठी, ही सगळी तत्त्व समजून घेतल्यावर एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्याला कसा क्लासरूम तयार करायला आवडेल? असा क्लासरूम जिथे प्रत्येक मूल हसत खेळत उत्सुकतेने शिकेल. विचार करा, कारण ही परीक्षा फक्त पास होण्यासाठी नाही, तर असे शिक्षक बनण्यासाठी आहे.